पावित्र्याचं वातावरण आहे ते इथं आल्यावर जे फील होतं ते एक वेगळीच अनुभूती देतं मनाला. त्यामुळं अशा वातावरणात संधी दिली आपण त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. खरं तर सगळ्यात पहिल्या गंभीर झाला आहे तुम्ही सगळे तर रिलॅक्स व्हा. टाळ्या पण वाजवेना झाला आहे खुलके असं तर इतकं गंभीर होऊन काय ऐकण्याची गरज नाही. काय मी जे बोलणार आहे मला जो विषय दिला की नवीन शैक्षणिक धोरण आणि आपण. आता हे आपणमध्ये कोण? आपणमध्ये फक्त शिक्षक नाही तर या आपणमध्ये इथले पालक आहेत, इथले विद्यार्थी आहेत, इथला समाज आहे, इथली प्रशासन व्यवस्था आहे आणि इथला देशसुद्धा आहे. या सगळ्यांच्याबद्दल बोलणार आहे की नवीन शैक्षणिक धोरण जर यशस्वी करायचं असेल तर ह्या आपणमध्ये हे जे सगळे आहेत, नाहीतर उठसोट लोक शिक्षकांना जोडत आहेत. म्हणजे आपल्याला नावं ठेवत नाहीत अशी माणसं शोधून सापडणार नाहीत, आता शोधावे लागतील आपल्याला चांगलं कौतुक करणारी. इतकी आपली वाईट अवस्था आहे. तर असू देत, पण ही व्यवस्था आपल्यामुळं चालली आहे हे माझ्यासारख्याला माहीत आहे. त्यामुळं रिलॅक्स ऐकूया, गांभीर्यानं घेऊ नका. मी ह्यातल्या तरतुदी नाही सांगत बसणार. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण म्हटलं की प्रकरण अमुक प्रकरणात काय काय कलम आहेत असं काही कायद्याचं ज्ञान दिल्यासारखं करणार नाही. की नवीन शैक्षणिक धोरणानुसार मी एक 6 गोष्टींच्यावर बोलणार आहे की नवीन शैक्षणिक धोरणात आपल्यासमोर काय व्हिजन ठेवतं. म्हणजे बरेचसे लोक तरतुदींच्यावरच अभ्यास करतात, आपल्यासमोर काय व्हिजन ठेवतं त्यावर कोण बोलत नाही. त्यामुळे त्या व्हिजन मी बोलणार की आपल्यासमोर काय उद्दिष्ट ठेवतं हे धोरण, की आपला तुमच्या वर्गात जो विद्यार्थी आहे तो कशा पद्धतीनं घडला पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या रूपानं हा देश आणि हा समाज कसा घडला पाहिजे. तर हे व्हिजन काय देतं आपल्याकडं. दुसरी गोष्ट आहे या धोरणाला विद्यार्थी कसा अपेक्षित आहे, कसं घडवणं अपेक्षित आहे. तिसरी गोष्ट आहे की या धोरणाला शिक्षक कसा अपेक्षित आहे. चौथी आहे शाळा कशा पद्धतीची असायला पाहिजे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी जो या शिक्षण व्यवस्थेचा आत्मा असतो ती मूल्यमापन पद्धती कशा पद्धतीची असायला पाहिजे. या 6 अंगानं मी या धोरणावर बोलणार आहे. तर सर्वात प्रथम आपण सुरू करूया की नेमकं व्हिजन आपल्यासमोर हे धोरण काय ठेवतं. की शिक्षण, व्हिजन याचा अर्थ शिक्षणातून काय साध्य करायचं. तुम्हाला एक सुरुवातीला सांगतो की आपला देश कायदे करण्यात सारखा एक्सपर्ट देश नाही कुठला. इतके चांगले कायदे करतो ऑन पेपर. जे 1961ला आपल्याकडे हुंडा प्रथा बंदीचा कायदा झाला. किती वर्ष झाली मोजा. परवा ते कोण पुढारी ते पुण्याचे गवली इतक्या उच्चभ्रू श्रीमंत राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरणारी माणसं त्यांनी सुद्धा त्याचा छळ करून अमानुषपणे संपवलं त्या विवाहिते. म्हणजे हे थांबलंय का. तर कायदे खूप चांगले करतो आपण पण अंमलबजावणी नाही. उलट कायदे मोडण्यात आम्हाला पुरुषार्थ. म्हणजे पोलीस स्टेशन समोरून आपल्या पोरांना तिब्बल सीट जाण्यात फार मोठा आपण काहीतरी पराक्रम करतोय अशी मेंटॅलिटी असते त्यांची. किंवा कुणी अडवलं तर लगेच थांब तुला धावतो म्हणतात, कुठल्या ते पुढाऱ्याचा फोन येतो आपल्याला. म्हणजे कसं तुम्हाला सिस्टमला मी वाकवलं, कसं माझं वजन पॉवर किती आहे हे असं दाखवण्यात इंटरेस्ट असणारा असा समाज आहे. आणि अशा समाजामध्ये हे कायदं यशस्वी होणं हे केवळ कागदावर नाही चालत. ही तुमची आणि माझी आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी खूप बनते. त्यामुळं या दृष्टीनं आपण शिक्षणातून काय साध्य करायचं हे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण का द्यायचं. वर्गात येणाऱ्या मुलांना शिक्षण काय द्यायचं. आता ते इतकं सोपं आपण केलेलं आहे की माझ्या वर्गात येणाऱ्या मुलाला चांगले मार्क्स पडले पाहिजे. मार्क्सच्या पलीकडे अंधार दिसायला लागला आपल्याला. वर्गात सुद्धा आपण म्हणजे आमच्या काळात शिक्षक मुलगा कष्टाळू किती आहे, प्रामाणिक किती आहे, तो वागतो कसं इतरांशी ह्याच्यावरून क्रेडिट द्यायचे, त्याला रिस्पेक्ट द्यायची. आता परीक्षेत मार्क्स बघा तुम्ही सहज आठवा. वर्गात अबोव 90% मुलं आणि 40-35 वर गटांगळ्या खाणारी मुलं, तुमच्या नजरेत त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे बघा. तुमच्या दृष्टीनं कुठली मुलं ग्रेट आहेत बघा. तर ते हे शिक्षणातून साध्य करायचं आहे का. मार्क्स फक्त मार्क्सचं मशीन. तर शिक्षणातून माणसामध्ये क्षमता निर्माण झाल्या पाहिजे. म्हणजे माझ्या मुलाला योगायोगानं 10वीला पण 88% मार्क्स मिळाले आणि 12वी सायन्सला पण 88% मार्क्स मिळाले. खुश होऊन आला.
मी त्या दिवशी त्याचं अभिनंदन वगैरे केलं, सगळं केलं. फटाकड्या काय लावल्या नाहीत, लोक लावतात. आणि मग 2 दिवसाने त्याला विचारलं की म्हटलं, बाळा तुला 88% मार्क्स पडले, चांगले मार्क्स आहेत, पण तू एखाद्या विषयावर पहिलीपासून तू इंग्रजी शिकतोस, अस्खलितपणे इंग्रजीमध्ये विचार तुझे मांडू शकशील का? अशा अननोन पर्सनसमोर भाषण देऊ शकशील का? एखादं चांगलं चित्र काढू शकशील का? एखादे वस्तू बनवू शकतील, प्रतिकृती बनवू मातीन असेल किंवा आणि कुठल्या वस्तू वापरून असेल, बनवू शकशील का? तुला एखाद्या शेजाऱ्यांची शेत जमीन वाटणी करायची आहे, त्या शेतकऱ्याला इतका विश्वास असेल का ह्या मुलाची आता 12वी झाली आणि हे माझ्या शेताचं क्षेत्रफळ नीट काढून वाटण्या व्यवस्थित करेल, असं तुझं व्यक्तिमत्व तयार झालं आहे का? तर ह्या काहीच क्षमता आल्या नाहीत. मार्क्स मिळाले मुलाला. म्हणजे 10वी-12वीच्या निरोप समारंभाला मी बऱ्याच जातो, पोरं तयार चिठ्ठी घेऊन येतात. म्हणजे आपल्या स्वतःच्या सरांच्याबद्दल, ज्याला 5वी ते 10वी अनुभवले, त्याच्याबद्दल सुद्धा त्याला कागद लिहून आणावं लागतं आणि मग ते बोलतो. मग शिक्षणानं कुठल्या क्षमता आपण निर्माण केल्या? तर शिक्षणातून क्षमता निर्माण करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरण तुमच्यासमोर विजन ठेवतं की शिक्षण एक क्षमता निर्माण करण्यासाठी. मुलाला नुसते मार्क्स पडत असतील, शिक्षणातून काहीच साध्य होणार, लक्षात घ्या. आणि त्यामुळं शिक्षण क्षमता साध्य होण्यासाठी देऊया. दुसरी गोष्ट आहे, समाजातील सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शिक्षण व्यवस्थेने न्यायी व अध्ययनकर्ता समाज घडवणे अपेक्षित आहे. न्यायी आणि अध्ययनकर्ता. आपला समाज न्यायी कधीच नव्हता, म्हणून तर इथं जाती व्यवस्था तयार झाली, म्हणून इथं स्त्रियांना दुय्यम समजलं जातं. न्यायी असता तर हे घडलं असतं का? तर न्यायी नाही आहे. मग तो न्यायी कसा होईल? तर ज्या वेळेला प्रत्येक माणसाबद्दल आदराची भावना असेल. तुम्हाला सांगतो, लिंगायत समाजामध्ये, महानुभाव पंथामध्ये असेल, वारकरी संप्रदायामध्ये, कोण माणूस कुठल्याही वयाचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, कुठल्याही जातीचा असो, वारकरी एकमेकाच्या पाया पडत असतात. पाहिलं ना तुम्ही? तर त्या संप्रदायाची ती शिकवण आहे की समोरच्या व्यक्तीच्या चरणी आपलं जे काही व्यक्तिमत्व असेल ते लीन करता आलं पाहिजे. इतकी नम्रता आपल्याकडे पाहिजे. ही साधी फिलॉसॉफी असते त्याच्यामध्ये. म्हणजे स्वतःला अगदी गौण समजायचं. समोरचा लहान असो, मोठा असो, कुठल्याही जातीचा असो, स्त्री पुरुष असो. तर हे आपल्याला ज्या वेळेला येईल त्यावेळी न्याय. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर क्राईम रेकॉर्ड तपासला तर मुलांच्यावर आणि स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण आशिया आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये जास्त आहे. आणि युरोप, अमेरिका, ज्यांना आपण विकसित देश म्हणतो, उलट आम्ही म्हणतो पाश्चात्य संस्कृतीने बिघडलो म्हणे, आमची संस्कृती बिघडली. बरेचसे संस्कृती रक्षक अशी भाषणं करत असतात. पण ॲक्च्युली युरोप आणि अमेरिकेमध्ये मुलांच्यावर आणि स्त्रियांच्यावर अत्याचार प्रमाण आपल्यापेक्षा 10 पटीनं कमी. तर याचं कारण असं आहे की तिथं घरातील मूल असो किंवा घरातील स्त्री असो, तिला रिस्पेक्ट दिलं जातं. आपल्याकडं पायातलं वाहन पायातच राहिलं पाहिजे असं काही जण डायलॉग बुरसरलेले मारणारे लोक आहेत बघा. बायकांना काय अक्कल असते, मुलाला तुला काय कळतंय, असं दुय्यम वागणूक दिली जाते सातत्यानं. त्यामुळे अशा मेंटॅलिटीचा समाज हा न्याय होऊ शकत नाही. म्हणजे काम, मी हे सगळं सांगण्याचा उद्देश की आपल्याला काम कुठून करायचं, आपल्याला कशा पद्धतीचा विद्यार्थी घडवायचा, ह्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतोय. कदाचित आता अशी एक फॅशन आहे देशामध्ये की सगळं आमचं चांगलंच आहे, आमचा भूतकाळ चांगला आहे, आमचं वर्तमान काळ चांगला आहे, आमचा भविष्यकाळ चांगला आहे. आता नावंच ठेवायची नाही असा एक काळ आहे. मी नावं ठेवतो थोडी. कशासाठी? तर शेतकरी झाड बेनत असतो, झाड बेनणे म्हणतात फांद्या, तर ते नीट वाढावं यासाठी त्या फांद्या काही अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या तो बेनत असतो. आपल्यालाही ते बेनावं लागेल. शिक्षक म्हणून ती आपली जबाबदारीच आहे. आणि त्यामुळं मी जे काही बोलणार आहे ते फक्त एक चिंतनासाठी, आपली वास्तुस्थिती काय आहे आणि आपल्याला कुठंपर्यंत जायचं या अनुषंगानं फक्त करतोय. मलाही माझ्या देशाचा, माझ्या समाजाचा खूप अभिमान आहे. पण त्याच्यात सुधारणा होईल म्हणून मी काही रिॲलिटी तुमच्यासमोर सांगणार. त्याच्यात टीका करणे किंवा नावं ठेवणे हा उद्देश नाही, कृपया हे समजून घ्या. अध्ययनकर्ता समाज. अध्ययनकर्ता समाज म्हणजे सतत शिकणारा समाज. आपल्याकडं प्रतिज्ञाच घेतोय आपण शाळेत, मी परंपरेचा पाईक होण्याचा प्रयत्न करेन. आणि जे ज्या काही परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या सगळ्या त्यांचा पाईक झालो आहे आपण.
प्रचंड हे आता आता अलीकडच्या काळामध्ये तर किती धार्मिक कर्मकांडांना ऊत आले बघा. गावागावामध्ये स्त्रियांच्या जत्तेच्या जत्ते एखाद्या मंदिराकडे पायात चप्पल न घालता अनवाणी जात आहेत. मुलं त्याच्यात सहभागी, पायीवारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. तर ते भक्ती म्हणून करण्यात काहीच अडचण नाही. पण ज्यावेळी तुम्ही कर्मकांड करता, त्याच्यातून सर्वसामान्यांच्या शोषणांची व्यवस्था उभा करते, त्यावेळेला अध्ययन करता समाज नसेल तर तो समाज अशा लोकांच्या शोषण व्यवस्थेला बळी पडतो. म्हणजे बऱ्याच वेळेला या लोकांनी सर्वसामान्यांच्या धर्मभोळी भावनांचा फायदा घेऊन शोषणाची एक व्यवस्था तयार केली. आणि त्यामुळे जर अध्ययन करता समाज असेल तर अशा व्यवस्थेला तो बळी पडत नाही. लक्षात घ्या. माणसाचं एक वीक पॉईंट आहे, तुम्हाला सांगतो. माणूस काल्पनिक गोष्टीवर फार विश्वास ठेवतो. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. पक्षी आहे, त्याचं झाडावर घरटं आहे, त्याच्यात पिल्ले आहेत छोटी छोटी, आणि साप या लागलाय ते पिल्ली खायला. त्या पक्षाला दिसतं ते. पक्षी काय करतात? किलबिलट करतात पुन्हा, आणि त्याचे दुसरे आणि जातभाई पक्षी येतात सगळे, आणि सगळे घोळका करून किलबिलाट करतात, त्या सापाला टोचतात. जर पक्षाला कोणी सांगितलं तिथं साप नाही, साप येण्याची शक्यता नाही, आणि पक्षाला त्याच्या भाषेत कोणीतरी सांगितलं की इथं साप येणार आहे आणि तुझ्या पिल्लांना खाणार आहे, आणि तुला असं असं करायला पाहिजे, तुला हे व्रत करायला पाहिजे, तुला हे उपवास करायला पाहिजे, पक्षी ऐकेल? माणूस ऐकतो. तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम घेऊन गेला एखाद्याकडे, तर तो म्हणते ते नागबळी करायला पाहिजे, जागरण घालायला पाहिजे, इकडं बकरं कोंबडं काढली पाहिजे, सगळ्या. तर अध्ययन करता समाज नसेल तर अशा गोष्टीवर फ्रेंच विचारवंत एक मिशेल फुको आहे, त्या मिशेल फुकोनं सांगितलेलं आहे की हे माणूस असं का वागतो. तर त्याने 3 प्रकारचे संकल्पना सांगितल्या की टोपिया नावाची संकल्पना. त्याच्यात काय की टोपिया म्हणजे हे आपल्या अवतीभोवती जे जग आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसतं, आपल्या पंचेंद्रियाने ज्याचा अनुभव घेऊ शकतो आपण, हे जग. युटोपिया म्हणजे अस्तित्वातच नसलेले जग. स्वर्ग कुणी पाहिला? नर्क कुणी पाहिला? कामधेनू काय पाहिली? ऐकली निबंधात आपण ते, किंवा कल्पतरू, कल्पवृक्ष, जे काही कल्पतू देणारे, हे कुठं वास्तवात आहे का? ह्या गोष्टी अशा अनेक गोष्टी आहेत. तर हे याला युटोपिया म्हणायचं की जे वास्तवातच जग नाही, पण माणसानं काय केलं, अनेक कथा कादंबऱ्यांच्या मध्ये, साहित्यामध्ये, बोलण्यामध्ये आपण वापरत असतो या सगळ्या कन्सेप्ट. आणि तिसरं आहे एटोपिया, म्हणजे वास्तव जग आहे आणि काल्पनिक जग आहे. या दोन्हींच्या बद्दल चिकित्सा करणारा जी कन्सेप्ट आहे तिला एटोपिया म्हणतात. आता माणसाचं जीवन कसं आहे? अभावग्रस्त आहे, कष्टप्रद आहे. आता अभावग्रस्त म्हणजे काय? आता मोदी साहेब 3 वेळा पंतप्रधान झाले, 4थ्या वेळी होण्याची इच्छा त्यांची असणार की नाही सांगा? बास झाला आता, मी काय 29ला होणार नाही असं म्हणतील. म्हणजे अभावग्रस्त आहे. म्हणजे इतक्या मोठ्या माणसात तुमच्या माझ्या जीवनात आपण जिथं आहोत तिथं वरचं पद मिळावं. शिक्षकांना वाटत असेल मी मुख्याध्यापक, सुपरवायझर कधी होईल, सुपरवायझरांना वाटत असेल मी उपमुख्याध्यापक कधी होईल. म्हणजे सतत अभाव. मुख्याध्यापकांना वाटते आणि काहीतरी मोठा कुठला तरी पद होईल, किंवा मला वाटते आणि वरच्या पोस्टवर कधी जाईल. तर ही अभावग्रस्ता आहे, आणि ही अभावग्रस्ता तुम्हाला तुमच्या जीवनातील समजून घेता आली नाही. तिच्यासाठी तुम्ही अस्वस्थ राहिला तर अशा कल्पनेचा आधार घेता आणि त्या युटोपियांच्या नादी लागतो. अध्ययन करणारा माणूस ह्या गोष्टीच्या लागत नाही. हे समाजात एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला अशा विद्यार्थी घडवायचे की जो सातत्यानं अध्ययन करत राहतो. म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्ही लहान असताना काही झालं तरी आम्हाला ते 16 सोमवार करा, घरात गोमूत्र शिंपडा, असे सल्ले द्यायचे. आमचे काका असतील, ते पंचांग बघणारे असतील. तर एकदा समजून घेऊया म्हटलं, आणि मग दैवत मंडळाचा विकास किंवा याबाबत इतक्या लेखकांचं मी वाचन केलं. तुम्ही रांची ढेरेंची जर पुस्तकं वाचला तर विठ्ठल जी पंढरपूरचं आराध्य दैवत आहे, तर तुम्हाला सगळा विठ्ठल मंदिराच्या स्थापनेपासून महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण दक्षिण भारतामध्ये याचा जो भक्त परिवार आहे, किंवा त्याला सॅक्रेड व्ह्यू कॉम्प्लेक्स म्हणतात, की याच्या भोवती पावित्र्याच्या भावना कशी निर्माण झाली, कशी मंदिर, कशी ह्या संप्रदाय सगळे तयार झाले,
संपूर्ण इतिहास लिहितात. तिरुपती बालाजीबद्दल पाहायला मिळतो, महालक्ष्मीबद्दल पाहायला मिळतो, खंडोबाबद्दल, ज्योतिबाबद्दल, सगळ्यांच्याबद्दल, मातृदेवतांच्याबद्दल. हे सगळं समजून घेतलं आणि मग ह्याच्यातली कर्मकांड किती फोल आहेत हे सांगणारे लोक कशी यांनी शोषणाची व्यवस्था निर्माण केली. आणि मग त्यानंतर मग मी केवळ भक्ती करतो, कुठलंही कर्मकांड करत नाही, कुठला उपवास धरत नाही, काही करत नाही. किंवा घरी आमच्या घरी आला तरी देवाचा सिंगल फोटोसुद्धा बघायला मिळणार नाही, कारण त्याची आवश्यकता नाही ह्या गोष्टीची. तर ह्या अध्ययनकर्ता समाज म्हणून तुमच्या विद्यार्थ्याला घडवायला लागेल, नाहीतर तो शोषणाची कुठल्या तरी व्यवस्था बळी पडणार आहे एवढं लक्षात घ्या. कुठल्या तरी झुंडीमध्ये तो सामील होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अध्ययन करता सतत सतत, परीक्षेपुरता नव्हे, सतत कसा राहील तरच त्याचं व्यक्तिमत्व चांगलं होणार आहे. तिसरी गोष्ट आहे, विजन आपल्यासमोर हे ठेवतं आहे की एज्युकेशन फॉर ऑल, हीच कन्सेप्ट, हे धोरण आपल्यासमोर. बऱ्याच वेळा मागच्या वर्षी किंवा शिक्षकांचा ते नव भारत साक्षरता अभियानाला विरोध आहे, NILPला. तर ते NILP जे आलेलं आहे आपल्याकडे ते ह्याच्यामुळे, एज्युकेशन फॉर ऑल, सगळ्यांना शिकवायचं. म्हणजे केवळ शाळेत येणाऱ्या मुलांनाच नव्हे, अगदी 120 वर्षाचा गृहस्थ निरक्षर असेल तर त्यालाही शिकवायचं. तर हे धोरणानं आपल्याला दिलेलं आहे आणि ते देताना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं अपेक्षित आहे. पुढचं आहे, उद्याच्या तरुणांच्या मध्ये संविधानातील मूल्यांविषयी आदर निर्माण करणं, हे एक धोरण करतं. लक्षात घ्या, भारतीय संविधानासारखी ग्रेट गोष्ट कुठली नाही आहे. आपल्याला आपल्याच गोष्टीचं महत्त्व नाही. तुम्हाला सांगतो, आपण बऱ्याच वेळेला 15 ऑगस्टला भाषण स्वतः करतो किंवा मुलांना करायला सांगतो. तर राजकीय स्वातंत्र्य इंग्रजांच्या पासून कसं मिळालं यावर आपण तावातावानं बोलत असतो. पण या देशाला याच्या पूर्वी जे कायदे होते, तर सामाजिकदृष्ट्या इथल्या बहुजनांना, दलितांना, शूद्रांना किती बंधनं, स्त्रियांच्यावर किती बंधनं होती. सतीची प्रथा कशातून आली? जिवंत स्त्रीला जाळायचं, किती अमानुष आहे. केशवपन करणं, सगळे स्त्रियांच्यावर बंधनं असतील, बहुजनांच्यावर असतील. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या घटनेनं सगळ्यांना समानतेच्या पातळीवर, म्हणजे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क म्हणून झगडावं लागलं, अनेक आंदोलनं, मोर्चे करावं लागले. तुम्हाला न मागता मतदानाचा अधिकार मिळाला. तुमच्या मताचा अधिकार जितका आहे तेवढा सगळ्यांच्या मताचा अधिकार, मूल्य तेवढंच आहे. म्हणजे इतका समानतेच्या पातळीवर माणसाला आणणार आणि माणसाची प्रतिष्ठा जोपासणं संविधान नाही आहे कुठलं. तर ते खूप आहे. काही आकडेवारी सांगायचं तर अमेरिकन घटना तिथल्या नागरिकांना 35 प्रकारचे अधिकार देते, भारतीय घटना 44 प्रकारचे अधिकार देते. त्यानंतर 1789, इतिहासाचे शिक्षक लक्षात घे, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर खरं तर लोकशाहीला सुरुवात झाली. तर त्याच्या आधी राजेशाहीच होती बऱ्यापैकी. इंग्लंडमध्ये 14व्या शतकापासून सुरू झाली, मात्र त्यांची लिखित घटना नाही. राजाला मानूनच ते सगळं खाली कार्यकारी मंडळ त्यांचं काम करत असतं. 1751 नंतर ज्या घटनाच तयार झाल्या, तर त्याचं सरासरी आयुष्य आहे 17 वर्ष आणि आपण आता 75वा वर्ष साजरं करत आहोत आपल्या घटनेचं. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या 3च देशांच्या घटना अस्तित्वात आहेत. त्याच्यात तैवान, दक्षिण कोरिया आणि भारत. आपल्या शेजारी पाकिस्तानच्या आतापर्यंत 3 वेळा घटना बदलल्या आणि त्या तिन्ही घटना मोडून बऱ्याच वेळा लष्करी सत्ता तिथं आली गेली. म्हणजे इतकी चांगली घटना आहे आपली. तर त्याचं मुलांना मूल्य आपल्याला कळवायचं, आपल्या ह्या नवीन शैक्षणिक धोरणाचं विजन आहे आपल्यासमोर. त्याचबरोबर बदलत्या जागतिक पार्श्वभूमीवर आपली भूमिका, कर्तव्य याविषयी तरुणांच्या मध्ये जाणीवा निर्माण करणे. मीच ग्रेट आहे म्हणला तर आत्ताचा तरुण या पुढाऱ्यांचं ऐकून जर मीच गुरु आहे, विश्वगुरू आहे, मीच ग्रेट आहे जर म्हणायला लागला तर त्याची प्रगती होणार. मला सांगा, ह्या इथं जितक्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत याचा शोध लावलेल्या भारतीय संशोधकाचं नाव सांग. नाही ना? इवन मी काल काही THOच्या ऑफिसला गेलो होतो, तर तिथं सुद्धा फोटो आहेत ते युरोपियन आणि अमेरिकन शास्त्रज्ञांचे. कुणी TBवर उपचार शोधला आहे, कुणी इन्शुलिनचा शोध लावला आहे, कुणी एड्सवर लस तयार केली, कुणी कॅन्सरवर तयार केली. आपण कुठे आहोत? मग हे असे तरुण का तयार होत नाहीत? नोबेल पारितोषिक म्हणजे इस्रायलमध्ये एक विद्यापीठ आहे, एकट्या इस्रायलच्या विद्यापीठाचे त्या 43 विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोबेल मिळाले.
आणि भारतामध्ये आपण एका हाताच्या बोटावर मोजण्यासारखी नोबेल इतक्या मोठ्या देशामध्ये. हे तर वर्क कल्चर खाली नाही आहे आपल्याकडे असे तरुण तयार होण्यासाठी. त्यामुळं काम किती बेसिक गोष्टीपासून करायला पाहिजे लक्षात घ्या. तर त्यामुळं हे तरुणाला कळलं पाहिजे आपल्या, की त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आता आपल्याकडे वैश्विक दृष्टिकोन त्याच्यामध्ये येईल कसा यासाठी प्रयत्न केले. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्याचं व्हिजन आपल्यासमोर ठेवतो. जागतिक ज्ञान महासत्ता. आमच्याकडे वेद होते, आमच्याकडे हे होतं ते होतं, याच्यापेक्षा इथला फॅन, इथली लाईट, इथला माईक सगळं युरोपियन लोकांनी शोधलं. आत्ताच बोलूया. त्यामुळं जागतिक ज्ञान महासत्ता होणं सुद्धा कट्टी नाही. ह्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. जे रिसर्च पेपर सादर केले जातात जगभरामध्ये, तर याच्यामध्ये अमेरिकेत दरवर्षी सरासरी 4.5 लाख रिसर्च पेपर सादर होतात. चीनमध्ये 3,25,000 रिसर्च पेपर सरासरी सादर होतात आणि भारतामध्ये 90,000. दुसरी गोष्ट, पेटंट जे घेतले जातात. पेटंट घेणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध लावणं. समजा हळदीचं एखादं वाण आहे की ज्याच्यात अँटीबायोटिक्स जास्त असतील, त्या वाणाचा एखादा शोध लावला. मग ते शोध लावल्यानंतर त्या पेटंट खाली अर्ज करणं, त्या शोधाचं नाविन्य असलं, उपयुक्त असेल तर ते पेटंट मान्य होतं आणि मग त्या वस्तूच्या उत्पादनाचे, विक्रीचे, खरेदीचे अधिकार त्याला आणि त्याच्यातून फायदा मिळवण्याचे अधिकार त्याला प्राप्त होतात. हा पेटंटचा कायदा असतो. तर आता अमेरिकेमध्ये सरासरी दरवर्षी पेटंटची संख्या, दावे सादर केले जातात 4,451, चीनमध्ये 541 आणि भारतामध्ये 10. जर आपल्याला जागतिक ज्ञान महासत्ता व्हायचं तर किती बेसिक काम करायला पाहिजे. ही आकडेवारी फक्त आपण अजून कुठे आहोत आणि कुठं जायचं आपल्याला याच्यासाठी सांगतोय आपल्याला. तर त्यामुळं दुसरं आणखीन एक विजन ठेवतं की जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थामध्ये टिकून राहण्यासाठी शिक्षण व्यवस्था निर्माण करेल. म्हणजे तशा पद्धतीचं कॅपॅसिटी. आता तुम्हाला सांगतो, मी परवा गेल्या 15 सप्टेंबरला अभियंता दिन असतो. महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख वाचला. त्या लेखात तो लेखक म्हणतो की दरवर्षी आपल्याकडे साधारणपणे 16 लाख जागा आहेत इंजिनिअरिंगसाठी देशभरातल्या सगळ्या डिग्री कॉलेजेसमध्ये, ज्याच्यासाठी CET घेतात किंवा JEE घेतात. 16 लाख पती आता 50% जागा भरतात, 8 लाखाच्या आसपास जागा भरतात. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातले 75% बिनकामाचे असतात. म्हणजे ज्या कॉलेजमधले कुठलेही चांगल्या लॅब नाहीत, प्रॅक्टिकलची व्यवस्था नाहीत, फक्त डिग्री घ्यायची म्हणून डोनेशन देऊन तिथं ॲडमिशन घेतले जातात आणि 75% रॉ मटेरियल तयार होतं, ज्याला कुठलीही कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विचारत पण नाही, सिलेक्ट करत नाही. इवन काही कॉलेजकडे काही कामल्या फिरकत पण नाही. तर अशा पद्धतीची जर अकुशल मनुष्यबळ आपण तयार करत राहिलो, मला सांगा अर्थव्यवस्था कधी उभारी घेणार आहे? तुमच्याकडे कुशल मनुष्यबळ असेल तर करणार आहे. तर ते जर आपण निर्माण नाही करू शकलो, आज ही 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये अनेक गैरप्रकार घडत आहेत. म्हणजे काल आता मी DEDची परीक्षा घेतली, तर तिथं सुद्धा काही मुलं हे प्रकार करताना बघितले. तर या प्रकारामुळं काय होतं की समाजाला जे विद्यार्थी आपण प्रॉडक्ट बाहेर येतोय समाजात, तो कशा पद्धतीचा अकुशल आहे, ज्याच्याकडे क्षमता नाही आहे. मग अशा अकुशल माणसांच्या भरोशावर आपण जर जगातली 3री अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहत असू, तर ते मुंगेरीलाल की हसीन स्वप्नेसारखं होईल. ते वास्तवात कधीच येणार नाही. म्हणजे आपण APJ अब्दुल कलाम साहेबांनी स्वप्न पाहिलं 2020ला महासत्ता होईल. झाली का? आपली प्रौढी मिळवायला झाली म्हणायला काय हरकत नाही. तर हे काम खूप बेसिक आपल्याला करावं लागेल. 2040 पर्यंत जगातील अव्वल शैक्षणिक व्यवस्था उभी करण्याचं धोरण हे ध्येय बाळगतं. बघा किती काम करायचं. 2040 मध्ये तुमच्यापैकी बरेच जण असणार आहेत. काही रिटायर होतील, ते पायाभरणी करतील, पण तुमच्यापैकी बरेच जण आहेत की 40 पर्यंत राहणार आहेत व्यवस्थित. मग होईल का? करू शकतो का आपण? पण त्यासाठी खूप कष्ट करावं लागणार आपल्याला, एवढं लक्षात घ्या. दुसरा आहे अभ्यासक्रमाच्या बाबतीत. अभ्यासक्रमामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा 2 प्रकारचा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये पायाभूत स्तरासाठी वेगळा आहे. वयवर्ष 3 पासून सुरुवात केलेली आहे आता औपचारिक शिक्षणाला. पूर्वी वयवर्ष 6 पासून होती. त्यामुळं पायाभूत स्तर आहे वयवर्ष 3 ते 8 साठी. म्हणजे बालवाटिका 1, 2, 3 आता स्थापन होणार.
जे आहेतच अंगणवाडी त्यांचं रूपांतर बालवाटिका 1, 2, 3 मध्ये होईल. नंतर पहिली दुसरी या 5 वर्षासाठी एक पायाभूत स्तर आहे. तिथून पुढच्या शालेय शिक्षणासाठी एक राष्ट्रीय अभ्यासक्रम आपला NCERT तयार केला आणि SCERT पण तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये बाल शिक्षणाचा समावेश आहे. पूर्वीचे जे स्ट्रक्चर होतं 10+2 त्याच्यामध्ये 5+3+3+4 अशी रचना स्वीकारली आणि त्यानुसार ते अभ्यासक्रम डिझाईन करतायत. आता पहिलीचं पाठ्यपुस्तकं आलेत, लोकांचे ट्रेनिंग सुरू आहेत. 28पर्यंत आपलेही हातात येतील. असं म्हणतायत की ते CBSE पॅटर्ननुसार आहे, पण ते त्याच्यातला फोलपणा नंतर लक्षात येईल तुमच्या ते सगळं वाचल्यानंतर. ते बऱ्याच वेळेला काही शाळा पट वाढायसाठी सेमी इंग्रजी सुरू करतात किंवा CBSE पॅटर्न आम्ही राबवतोय म्हणतात आणि मुलं आपल्याकडे वळतात. तसं कदाचित असेल, पण मी ते जे अभ्यासलं आता त्या ट्रेनिंगच्या निमित्तानं त्याच्यात ते फक्त नावच मुखवटा फक्त आहे, आत काय नाही आहे CBSEचं लक्षात आलं. CBSEच्या पॅटर्नचं मर्मस्थान कशात आहे तर त्याच्या मूल्यमापन व्यवस्थित आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा की आपल्या ज्या तुम्ही गुगल करू शकता की CBSEची 10वीची प्रश्नपत्रिका आणि स्टेट बोर्डाची 10वीची प्रश्नपत्रिका याच्यामध्ये जे प्रश्न आहेत म्हणजे आपण सरळ प्रश्न विचारतो. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, कोठे झाला, किंवा आणखीन काहीतरी कारणे वगैरे विचारतील, सुरतेची लूट का केली. तर याच्यामध्ये प्रतिपादनाबरोबर रिझनिंग असतं. पुन्हा उत्तर तपासताना आपल्याकडे लांबी रुंदी बघून तपासतात. डाव्या कोपऱ्यात हे लिहिलं, उजव्या कोपऱ्यात ते लिहिलं, खाली असा असा शेवट केला, मध्ये मजकूर लिहिला, अर्धा मार्क द्या. निबंध तपासायचे पण असेच काहीतरी निकष आहेत. त्याच्यात काय लिहिलंय त्याचं विश्लेषण करायचे मार्क्स नाहीत आपल्याला. तर ते CBSE करते आणि त्यामुळे त्यांची मुलं UPSCला जास्त सिलेक्ट होतात, JEE नीटमध्ये जास्त चमकतात. आणि आता UPSCचा आणि MPSCचा पॅटर्नसुद्धा तोच परीक्षेचा आहे की यांच्या ज्या CBSE बोर्डाच्या 10वी 12वीच्या प्रश्नपत्रिका पूर्वी JEE नीटच्या परीक्षेसुद्धा CBSEवालेच घ्यायचे. आत्ता 2000 नवीन शैक्षणिक धोरणाला नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन केलेली केंद्र सरकारनं आणि नॅशनल NTA काय करत असतं, ह्या सगळ्या परीक्षा घेत असतात. त्यामुळं तुम्हाला CBSE पॅटर्न जर तुमच्या शाळेत राबवायचं असेल तर त्याच्या मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करा. स्टेट बोर्डाची मूल्यमापन पद्धती आणि CBSEची याच्यातला फरक समजून घ्या आणि आपल्या मूल्यमापनामध्ये त्या कशा गोष्टी आणता येतील हे जर केला तर तुम्ही खऱ्या अर्थानं CBSE पॅटर्न राबवू शकाल असं मला वाटतं. त्याचबरोबर अभ्यासक्रमाची त्यांनी विभागणी 8 विभागामध्ये केल्या. माहिती तंत्रज्ञानावर भर दिलेला आहे, वाचनाला महत्त्व दिलेलं आहे. मी जाईल तिथे शिक्षकांना एक प्रश्न विचारतो की आता जे आपण काम करतोय, कुणी मराठीचे शिक्षक असतील, हिंदीचे असतील, समाजशास्त्र इतिहासचे असतील, गणिताचे असतील, तर त्या जाईल तिथं किंवा वार्षिक तपासणीला गेल्यानंतर जे शेवटी स्टाफ मीटिंग असते त्यावेळी एक प्रश्न आवर्जून विचारतो की तुम्ही तुमचं जे अकॅडमिक काम आहे त्याला थोडं संदर्भ म्हणून सध्या कोणतं पुस्तक वाचताय किंवा अलीकडं कोणतं पुस्तक वाचून संपवलं, काय सांगू शकाल तुमच्यापैकी की मी इंग्रजीचा शिक्षक आहे आणि मी हे संपवलं वाचून, मी इतिहासाचा आहे आणि मी हे संपवलं. उभारून सांगाल काय हरकत नाही, सगळ्यांना माहिती होईल त्या पुस्तकाचं नाव. तर हे घडत नाही, हे वाईट आहे का? म्हणजे मी ज्या वेळेला नवीन शैक्षणिक धोरण आलं तर त्यावेळेला मी एक 4 पुस्तकं याबाबतची खरेदी केली या दोषणाला. म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख जे आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते त्यांनी एक राज्यभरातले शिक्षण तज्ज्ञांचं या धोरणांच्यावर लेख घेऊन म्हणजे प्री प्रायमरी एज्युकेशनपासून उच्च शिक्षणापर्यंत त्याचं एक सुंदर पुस्तक तयार केलं. म्हणजे अशी काही 4 पुस्तकं वाचली तर काही वेगळ्या 4 गोष्टी मी तुमच्यापर्यंत सांगू शकणार आहे. नाहीतर शासनाचा मसुदा पण माझ्याकडे आहे, मी आहे तसा वाचून दाखवला तर ते वेगळ्या अँगलनं नाही मी बोलू शकणार. वाचनाचं सगळ्यात महत्त्व सांगतो तुम्हाला. म्हणजे आता मगाशी माझी ओळख करून देताना जे वेगवेगळे उपक्रम वगैरे सांगितले माझ्या नावासमोर, तर मला फक्त हे व्हिजन मिळालं. अनेक विस्तार अधिकारी आहेत, अनेक गट शिक्षणाधिकारी लोक काम करतात, पण त्यांना मेंदूशी मैत्री नाही राबवा वाटत, त्यांना रिस्पेक्ट टू चाइल्ड नाही राबवा वाटत, बालकुमार साहित्य संमेलन नाही घेत ते, किंवा आता आम्ही 1ली 2रीला जी परीक्षा घेतोय परीक्षेचं स्वरूप काय आपल्याकडे तर वर्गातल्या टॉपच्या मुलांचा सत्कार करायचा. स्कॉलरशिपला म्हणजे सिलेक्ट होतात किंवा टॉप मेरिटचे असतात. मी उलटं केलं 1ल्या 2रीला. मी काय केलं, शिक्षकांचा सत्कार करायचा, मुलाचा कुठल्याच करायचा नाही. कसा करायचा सत्कार? तर एखाद्या शिक्षकाच्या वर्गात समजा 20 मुलं आहेत
तर त्या 20 मुलांच्या मार्कांची बेरीज करायची, त्याची सरासरी काढायची. त्या सरासरी ही त्या शिक्षकाच्या तालुक्यातल्या सगळ्या शिक्षकांची अशी सरासरी लिस्ट आउट करायची आणि त्याच्यावर शिक्षकांची रँक ठरायची. म्हणजे जर एखाद्या शिक्षकाची 98 सरासरी येत असेल आणि तो पहिली रँक येईल त्याची, अशी सरासरीनं रँक ठरणार. पहिल्या वर्षी ज्यावेळी आम्ही केला हा प्रयोग, मग मी जाहीर केलं होतं की 75% सगळ्या मुलांना मार्क पडणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ज्यावेळी 75% सरासरी येईल त्या सगळ्या शिक्षकांचे आम्ही मोमेंटो आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करणार मान्यवरांचा. पहिल्या वर्षी आम्हाला फक्त 63 वर्ग मिळाले पहिली दुसरीचे. 4 वर्ष झालं असं आम्ही करतोय. यावर्षी बुदरगडमध्ये 173 वर्ग झाले. कशामुळं? तर शिक्षकांच्यामध्ये बरं ह्याच्यात कमी ज्यांना रँक कमी पडली, म्हणजे मी एकदा आमच्या शिक्षकांना राग आला. एकदा हा निकाल मी तपासत होतो, ओव्हरलुक करत होतो. तर शिक्षकाचं नाव होतं वर्गाचा पट 4 काय आणि त्याची जी सरासरी होती ती 34 होती. आणि दुपारी माझ्याकडे पगारपत्रक सैल आलं. त्याच शिक्षकाचं म्हटलं पगार बघूया, पगार होता 96,000. मग एकदा मी हे उदाहरण दिलं, शिक्षकांना राग आला, आमचा साहेब पगार काढायला लागले. पण मी कधीही जे खालचे हे आहेत त्यांना कधीच बोलत नाही, नोटीस काढत नाही. सेल्फ मोटिवेटेड त्यांनी व्हावं म्हणून 63 वरून आम्ही किती 173 गेलो. वर्गाची रँक सुधारायची असेल तर शिक्षकाला एवढं माहीत आहे की माझ्या वर्गातलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं हे सगळे उपक्रम कुठून आले? तर हे वाचनातून व्हिजन मिळालं. त्यामुळं तुम्हालाही काय की कदाचित वाचले असतील तुम्ही, आता मुख्याध्यापकांच्या समोर कशाला सांगायचं म्हणून सांगत नसाल, पण वाचा. आता निलेश निमकरांचं एक शिकता शिकवता म्हणून पुस्तक आले. तर 25 वर्षे त्या माणसानं आरंभिक शिक्षणावर काम केलेलं आहे. अनेक पाश्चात्य शिक्षण तज्ज्ञांची मुले नापास का होतात? आपण चिंतनच करत नाही. नापास झालं त्याला शिव्या देतो किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनादर व्यक्त करतो. पण नापास का झालं, अशी काय व्यवस्था आहे, अशा त्याच्या सभोवती काय वातावरणाचं कधी चिंतन करत नाही. अशी अनेक पुस्तकं आहेत की जी आपल्याला आपल्या कामाकडे बघण्याचा व्हिजन, दृष्टिकोन बदलू शकतात. त्यामुळे हे धोरण वाचनाला महत्त्व देते. ह्याच्यात ज्या काही उणीवा आहेत, तर उणीवामध्ये काय केलं आहे, सेक्स एज्युकेशनला अजिबात महत्त्व दिलेलं नाही. ॲक्च्युली आता हे यायला पाहिजे होतं. काळ बदलतोय, स्त्री पुरुष समानता वाढते. तर तुम्ही शहरामध्ये गेलात तर स्त्रियांचं आणि यांचं लाईफ बघितलं, खूप समानतेच्या पातळीवर आले. तर आपल्या ग्रामीण भागातसुद्धा हे सेक्स एज्युकेशन, आता सेक्स एज्युकेशन बऱ्याच जणांना काय वाटतं की शरीर संबंधांच्या बद्दल ज्ञान आहे का? तर तसं बिलकुल नाही. हा एक छोटासा भाग असतो शरीर संबंधांचा. सेक्स एज्युकेशन दिलं म्हणजे की एक लिंग भावना जी असते, लिंग समभाव जो असतो तो आपल्याकडे नसतो, तो यावा. काही अवयव सोडलं तर स्त्री आणि पुरुष हे एकच माणूस म्हणून एकच आहे. इंद्रिय काही अवयव बदल आहे तो प्रजननासाठी आहे, त्यांच्या वंश सातत्यासाठी आहे. मला सांगा, तुमच्या दारात तुम्ही झाड लावता एका, ते बी जमिनीमध्ये मातीमध्ये घालता, ते थोडं मोठं होतं, नंतर त्याला काय होतं, फुलं लागतात, मोहर येतो आणि त्याला फळे लागतात. पुन्हा ते फळ पक्व झालं, मातीत पडलं, रुजलं, पुन्हा झाड येते. तसं तारुण्य अवस्था ही मोहर येण्याचा कालावधी, म्हणजे ज्या मोहर आलेल्या झाडाकडे आपण निरागसपणे बघतो, तसंच वयात आलेल्या पोरापोरींच्याकडे बघतो का? किती बंधनं त्या मुलींच्यावर. आता तू मोठी झालीस, असं वागायचं, तसं वागायचं. तर हा जो काय सेन्स आहे बघण्याचा तो बदलावा या दृष्टीनं. किंवा स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणूनच बघतात. पुरुषप्रधान संस्कृती आपल्याकडे आहे, अनेक प्रथा परंपरा. परवाच तुम्ही वटसावित्रीचा केला असेल, आम्ही कधी केलंय काय असेल? आणि तुम्ही पण म्हणत नाही एकदा काय मी नको आहे का साध्यानं, तुम्हीच करायचे. हे पुरुषप्रधान संस्कृतीने लादलेले सगळे सण आहेत. म्हणजे आम्हीच, माझ्याशी बायको निष्ठावान राहिली पाहिजे, हिला 7 जन्म, म्हणजे दारोडा असू दे, मटक्यात सगळं संसार उडवलेला असू दे. पण आणि ह्याचं एक पिअर प्रेशर असतं बघा. एखादी आपल्याला पण प्रश्न पडतो, हिचा नवरा इतका दारोडा आहे, इतका मारतो, हिला इतका त्रास देतो, तरी पण ही नटून शालून नेसून सगळ्यात पुढे वाडाला फेऱ्या मारायला. पिअर प्रेशर असतं. पिअर प्रेशर कसं क्रिएट करतं की मी नाही जावं तर ही बाई प्रतिव्रता नाही.
आपल्या काही धार्मिक कन्सेप्टचा प्रभाव आहे. मला प्रतिव्रता नाही म्हणतील, मला नावे ठेवतील, अशा पिअर प्रेशरखाली असला तरी बाबा तिला वडाला पाया पडला हे 7 जन्म असू दे, ह्याच्यात काय व्हर्जनमध्ये अपडेट व्हावं असं पण ती काय म्हणत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला विचार करण्याच्या मूलभूत फरक करायला शिकवलं पाहिजे वर्गामध्ये, आणि तुम्ही शिक्षक करू शकता. त्याच दृष्टीतून इंडियन नॉलेज सिस्टम हा एक भाग याच्यामध्ये आलेला आहे. आता इंडियन नॉलेज सिस्टममध्ये एक लक्षात घ्या, ही कर्मकांड जर कोण शिकवायला लागला तर त्याला विरोध करता आला. इंडियन नॉलेज माझी संस्कृती श्रेष्ठ आहे म्हणून, आणि त्यामुळे तिची चिकित्सा करून योग्य ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पुढे नेण्याचं इंडियन नॉलेजमध्ये. कारण काही वेळेला असं होऊ शकतं, मुळात शिक्षण हे आपली संस्कृती रुजवण्यासाठीच जे ते लोक वापरत असतात. तर त्यामुळं आपण हे शिक्षक म्हणून, समाज म्हणून डोळे उघडून पाहिलं पाहिजे की विवेकानं त्या सगळ्या इंडियन नॉलेज सिस्टमचा केला पाहिजे. सेक्स एज्युकेशनच्या बाबतीत बोलत होतो मी की ह्या सगळ्या गोष्टी साधं एक तुम्हाला सांगतो की म्हणजे त्या बाबतीत स्त्री पुरुष समानता येण्याची काय गरज आहे की आज स्त्रियांना, आपल्या भगिनींना बाजारात गर्दीत असेल, बसमध्ये जाताना असतील किंवा कॉलेजला असताना तुम्हाला कितीतरी लोकांनी शेरेबाजी केली असेल, टॉन्टिंग केलं असेल, पिच्छा पुडवला असेल, तुमचा चोरटे स्पर्श केले असतील. तर ह्या पोरांना इतकं कळलं सेक्स एज्युकेशनच्या माध्यमातून की सेक्स ही गोष्ट आपल्या सहकार्याला, ज्याची इच्छा आहे त्या सहकार्याला आनंद देण्याची कृती आहे, त्याच्याकडून आनंद ओरबडून घेण्यासाठी नाही. इतका साधा जरी संस्कार झाला तरी ह्या आमच्या मायभगिनींना जे त्रास होतात, रेप तर इतक्या भयानक पद्धतीनं केले जातात आणि इतके अमानुषपण नंतर त्यांना जाळलं जातं, तुकडे केले जातात. तर हे किती गरजेची गोष्ट आहे. लहान मुलं सुरक्षित नाही आहेत या देशात. लहान मुलांच्यावर किती अमानुष अत्याचार केले जातात. ज्या मुलींना 4, 5, 6, 7 वर्षाच्या हे काही माहिती पण नसतं, ती कुठल्या तरी काका दादा म्हणून कुणाच्या तरी मांडीवर बसलेली असते आणि त्या दादाच्या डोक्यात वेगळंच चालू असतं. तर हे जर सेक्स एज्युकेशनमधून आपण जर रुजवू शकलो, पण दुर्दैवानं हे कुठं नाही आहे या नवीन सेक्शनमधून, तर ते आपल्याला आणावं लागेल. ते इतक्या निर्मळपणे आणि इतक्या पवित्रपणे आणावं लागेल. तर त्यामुळं हा अभ्यासक्रम आहे, त्याच्यात ज्या काही उणिवा आहेत त्या आपल्याला करावं लागेल. ह्या धोरणाला कसा अपेक्षित विद्यार्थी आहे. आता आजचं प्रोडक्ट काय आहे, विद्यार्थी जो आपला बाहेर पडतो, तुम्ही बघा गावोगावी फ्लेक्स आहेत कुणाच्या वाढदिवसासाठी, रस्त्यावर केक कापणारी पोरं आहेत. मला आश्चर्य वाटतं, मेलं जरी तरुण एखादं पोरगं दारू पिऊन किंवा एखाद्या फास्ट गाडी चालून ॲक्सिडेंट, त्याचा गावात फ्लेक्स कसा लागतो बघा. सिंहासनावर बसलेला किंवा बुलेटवर बसलेला, हातात कडी, मोबाईल, रेब्यांचा गॉगल, म्हणजे मेलं तरी त्याच्यातले ते जे काय सोंब जळला पण सोंबाचा पीळ जळत नाही तसं. तर कुत्री पळवण्याची स्पर्धा घेतात जोरात, गणपतीला पोरी आणतात, शिवजयंतीला दारू पिऊन नाचालेत. हे प्रॉडक्ट आहे. नदीतली वाळू चोरून विका काढा आणि एखादे कुठले वेगळे धंदे. गांजा प्रचंड सेवन चालले, म्हणजे आमच्या गारगोटीसारख्या ठिकाणी रोज 5-5.5 किलो गांजा खपतो म्हणे त्यातले लोक काही सांग. ग्रामीण भाग आहे पूर्ण. तर हे कुठं आजचा विद्यार्थी, आणि ह्या धोरणाला अपेक्षित विद्यार्थी असा आहे की व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास व्हावा त्याच्यात. तर किती काम करायला लागणार आहे. ही मुलं अशा संगतीमध्ये जाणार नाहीत, अशा कंपनीमध्ये जाणार, ह्याला बदनाम करत राहिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, ह्या ज्या सगळ्या तुमच्या शिकवण्यात हे सातत्यानं आलं पाहिजे आणि ह्याला बदनाम करत राहिलं पाहिजे. आपण काय करतोय, आपण पोरांच्या समोर मॉडेल ठेवत नाही. अशी एखादी स्पर्धा शाळेत घेतली का की नैसर्गिक कलर वापरून जे कोणी रंगपंचमी साजरी करतील त्यांचा शाळेत सत्कार होईल. कधी स्पर्धा अशी आयोजित होत नाही. जो अधिक विधायक पद्धतीनं शिवजयंती साजरी करेल, गांधी जयंती साजरी करेल आणि कुठलीही जयंती साजरी करेल, त्यांचा आम्ही मूल्यवान त्यांचा सत्कार करतो. स्पेसच नाही, व्यासपीठ देत नाही. आणि ते करतील मग ते दारू पिऊन नसते, शिवजयंतीला पट्टी गोळा करते, संध्याकाळी चिकनची पार्टी करते, मग टीका करतोय आपण. तर लिडरशिप करणं म्हणजे पुढारी होणं नव्हे. तुम्ही आणि मी अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टीत लिडरशिप करू शकतो आणि समाजाला वेगळं नेतृत्व देऊ शकतो. तर ते करण्याची गरज आहे, तरच आपल्या विद्यार्थ्याचा चौफेर विकास होणार आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आता आपल्याला विद्यार्थ्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, डिझायनिंग थिंकिंग, होलिस्टिक हेल्थ, तरुण पोरं मारायला व्यसनाधीन त्यानं.
तर ते होलिस्टिक हेल्थबद्दल आपल्याला तर सांगायला लागेल त्यांना. ऑर्गॅनिक लिव्हिंग ही कन्सेप्ट कशी आहे, तर त्याला सेंद्रिय जगणं म्हणतात. म्हणजे शेताचं जे जगणं असतं ते सेंद्रिय असतं. म्हणजे शेतकऱ्याला पीक देत असतं, माणसाची प्रजात जगवत असतं, पशुपक्षीही जगवत असतं, पण त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्याला पण जगवत असतं आणि ते सगळी एकमेकाला पूरक असतात. आपण ती आता रासायनिक खतं तणनाशकं वापरून ती सगळी चेन बिघडत आहोत, पण शेताचं जे जीवन असतं ते ऑर्गॅनिक असतं. आपलं असं नाही माणसाचं जगणं. आपलं अस्तित्व इतरांना त्रासदायक होतं आहे, इतरांचं अस्तित्व संपवणारं ठरतं आहे. तर त्यामुळे हे आता शिकवावं लागेल की तुझं अस्तित्व हे इतरांना पोषक आणि पूरक कसं असेल, इतरांना उभारी देणारं कसं असेल आणि त्याच्यातून तुझा विकास साधणार कसा असेल. तर हे ऑर्गॅनिक लिव्हिंग आता आपल्याला मुलांना शिकवावं लागेल. पर्यावरणाचं शिक्षण द्यावं लागेल. काल किती प्रचंड पाऊस झाला काही मिनिटामध्ये, तर हे आता वाढत जाणार आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या पुढे. तरी पर्यावरण शिक्षण आणि जागतिक नागरिकत्वाचं शिक्षण, मी कोल्हापूरचा, मी गारगोटीचा, मी महाराष्ट्राचा, ही संकुचित वृत्ती आता नको. ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी पसायदान मागितलं, त्या भूमीत राहणारे आपण लोक, तर वैश्विक नागरिकत्व स्वीकारावं लागेल. गणित आणि संगणकीय विचार याच्यात जर आपण मागे पडलो, आज मला सांगा AI सारखं ॲप कुणी लॉन्च केलं आहे? आता ग्रोक आलं आहे, कुणी लॉन्च केलं आहे? भारताकडे असा एखादा प्लॅटफॉर्म आहे का? आहे का? म्हणजे त्यासाठी जी प्रचंड, आता ग्रोककडे तुम्ही कशाची माहिती मागा, लगेच तुम्हाला देणार ग्रोक, AI देणार. त्यासाठी किती मोठं सॉफ्टवेअर, किती प्रकारच्या माहितीशी ते जोडलं असेल आणि ते तुम्हाला लगेच एक विदिन सेकंद देते. भारताकडे एवढे काय संगणक प्रगती आहे अशी? आहे का एखादं असं ॲप्लिकेशन? म्हणजे हे जर विचार तुमच्याकडे असतील, तुमच्या शाळेत गणिती आणि संगणक चांगले विचार विद्यार्थ्यांना रुजून असतील, तर असे प्रकारचे संशोधनं भविष्य काळात होतील. म्हणजे आज आपल्याकडं पैसे आपण किती कॅश कमी वापरतो, वस्तू घरात बसून मागवतो. कधी काळी ह्या सगळ्या कन्सेप्ट होत्या, पण पाश्चात्य लोकांनी त्याच्यावर विचार करणं त्याने व्यवहारात आणलं नव्हे. मी आज गुगल पे, ते ॲप ज्यानं तयार केलं, गुगल पे, फोनपे, त्यानं किती माणसांचे जगण्याचे व्यवहार सुलभ केले. ॲमेझॉनवरून काही पाय मागू शकतो आपण. ॲमेझॉन ॲप करणाऱ्याच्या डोक्यात किती दूरदृष्टी, किती माणसांचे कष्ट कमी केले की मला मॉलमध्ये जायची गरज नाही, शहरात जायची गरज नाही, माझ्या घरी येते. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी हे गणिती आणि संगणकी विचार असल्याचे रुजू शकत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्याला आपल्याकडं त्यासाठी आवश्यक कौशल्य, क्षमता तयार करणारा विद्यार्थी भविष्यकाळात घडवावा लागेल. या धोरणाला शाळा कशा अपेक्षित आहे त्याच्यातच वर्णन आहे. त्या धोरणात मी तुम्हाला सांगतो, जे आपली शाळा, आता आपले RTEचे निकष आहेत सगळे 13 निकष, हे तर मुख्याध्यापकांना माहीत आहे सगळे, नाहीतर मान्यता रद्द होते. ह्याच्यात खूप चांगलं दिले बघा. म्हणजे हे मला का आवडलं, तुम्ही एक पुस्तक वाचा, गो ना मुनघाट यांचं, माझी काटेमुंडरीची शाळा. वाचले कोणी? वाचले का कोणी? 100 रुपयाला फक्त मिळतं. एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला सल्ला देईन की मी 1-2 वर्षापूर्वी वाचलं आणि मला पश्चाताप झाला की इतक्या उशिरा काय पुस्तक माझ्या वाचनाला. गो ना मुनघाट यांचं, माझी काटेमुंडरीची शाळा. तुम्हाला सांगतो 1-2 तासाच्या बैठकीत तुम्ही वाचून संपू शकता, इतकं छोटं पुस्तक आहे. तर ही एका नवीन शैक्षणिक धोरणातली वाचल्यानंतर मला त्या पुस्तकाची आठवण झाली. काय म्हणते धोरण बघा, शाळा कशी पाहिजे, जिथे विद्यार्थ्याला प्रेमळ आपुलकीची वागणूक देऊन त्यांची काळजी वाहिली जाते, जिथे सुरक्षित आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण, शिकण्यासाठी विविध अनुभव प्रकार उपलब्ध करून दिले जातात, जिथे शिकण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा आहेत आणि साधने उपलब्ध आहेत, ती खरी चांगली शैक्षणिक संस्था. आपण शिक्षण संस्था म्हणलो की ते इमारती कशा आहेत, खोल्या कशा आहेत, आत तो स्मार्ट बोर्ड आहे का, ई-लर्निंगच्या सुविधा आहेत का, स्वच्छतागृह चांगले आहेत का. पण माणूस म्हणून जो एक ओलावा आहे भावनांचा, आपुलकी आहे, त्याला जगताना सुसह्य वाटावं, वावरताना ती प्रेमळ आणि आपुलकीची वागणूक नसेल तर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याला अशी वागणूक तुमच्या शाळेमध्ये दिली पाहिजे. अशा प्रकारची कार्यकर्ता, शिक्षकांनी प्रभावीपणे काम करण्याची क्षमता वाढेल अशी कार्यसंस्कृती शाळेत निर्माण व्हायला पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला शाळेमध्ये काय होतं, स्टाफ पॉलिटिक्स असतं, बरोबर आहे ना, गट पडतात. मग आमच्याकडे परिपाठाला बोधकथा असते,
बोधकथा अशी निवडायची की पुढच्याला टोचेल, सुविचार असा निवडायचा की पुढच्याला टोचला पाहिजे, मग तो दुसऱ्या दिवशी तसंच करतो. आता असं जर असेल तर ही प्रेमळ आपुलकीची कार्यसंस्कृती काय रुजणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, हे स्टाफमधले किरकोळ हेवेदावे ह्या सगळ्या गोष्टी करायला सोडून द्याव्या लागतील. पुढचा मुद्दा आहे की ह्या धोरणाला शिक्षक कसा अपेक्षित आहे, म्हणजे तुमच्या बाबतीत हे धोरण काय विचार करते. तर सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी हे धोरण शिक्षकाला मानतं. हे सगळं होणार आहे कधी शिक्षक चांगला असेल. त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही, मी शिकवतो हा भ्रम आहे एवढं लक्षात ठेवा. मुलं शिकतात हे वास्तव आहे. त्यामुळे नेहमी लक्षात, मी 2 कविता शिकवला, मी ते व्याकरण चालवा एवढं भारी शिकवलं, आईची कविता रडून शिकवली, हे भ्रम आहे. मुलं शिकली किती हे वास्तव आहे, ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्यावेळेला खऱ्या तुमच्या अध्यापनाला सुरुवात होणार. त्यामुळं हे वाक्य लिहून ठेवा कुठे की शिक्षक शिकवतो हा भ्रम आहे, मुलं शिकतात हे वास्तव आहे. ते किती शिकलं ह्याचं मूल्यमापन तुम्हाला नीट करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, समाजातील आदरणीय आणि आवश्यक सदस्य मानतं धोरण हे शिक्षकाला. आवश्यक आणि आदरणीय. नंतर आता अशी वेळ आली की गुरुपौर्णिमेला आम्हीच भाषणं लिहून द्यायची. परवा एक भारी झालं, एक शिक्षकांचा, म्हणजे त्या शिक्षकांचाच फोन मला, साहेब माझ्या मुलं प्रज्ञाशोधला चमकलेत आणि सत्कार करायला या, जरा या, पालकांना मोटिवेट मिळू दे, मुलांना मिळू दे. मी गेल्यानंतर ते सत्कार वगैरे सगळं झालं. त्याच्यातलं एक दुसरीचं मूल ते रँकिंग पद्धतीनुसार झालेले. तर त्या दुसरीच्या मुलाला सरांनी असं भाषण, ते मला ओळखलं की माझे सर किती ग्रेट आहेत, असं पाठ करायला बिचारायला त्या लावलेलं. 4 दिवस त्या पोराचं डोकं. अशी वेळ आपल्यावर नाही आता. म्हणजे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आम्हीच आम्हाला द्यायच्या, गुरुपौर्णिमेला आम्हीच आपल्या शुभेच्छा द्यायच्या. आदर कोणच टाकत नाही. मी आता अनेक ग्रुपला आहे, शिक्षक नसलेला कोणच माणूस शुभेच्छा देत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. तर पण धोरण मानतं आहे आपल्याला. आता हे आपल्यातल्याच काही लोकांच्यामुळं आदराचे स्थान कमी झाले, बरोबर. म्हणजे मुलींचा विनयभंग करणारे शिक्षक आहेत, मुख्य काम सोडून कुठं बँकांचे संचालक व्हा, कुठं राजकारणात हे करा, कुठल्या पुढाऱ्यांच्या फाईल घेऊन फिरा, असले पण करणारे लोक आहेत. कुठं ते पैसे दामदुप्पटच्या भानगडीत असतात, ते ई स्टोअरच्या भानगडीत असतात. ह्या सगळ्या ह्याच्यामुळं कुठं बरेच जण प्लॉट व्यवसाय आहेत, लँड माफिया, गाड्या खरेदी विक्री. एक आमचा मुख्याध्यापक मित्र त्या गाड्या खरेदी विक्रीमध्ये जाईल, सेकंड हँड. मुख्य काम बाजूलाच राहिले. त्यामुळं हे सगळी घटक आहेत बरं का, की आपलाच अवमूल्यन व्हायला आपल्या ह्याचं पेशाचं. तर ते पण धोरण आपल्याला आदरणीय समजतं. शिक्षकांनी आपले काम प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ते सगळं करेल असं धोरण आश्वासन देतं. म्हणजे सपोर्ट सिस्टम आपल्याला चांगली देईल. ती कधी होईल त्यावेळी चांगलीच गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं रोल मॉडेल बनलं पाहिजे. बघा आपण रोल मॉडेल आहोत का, म्हणजे त्याचा शिक्षकाचा इतका परिणाम. म्हणजे मी डॉक्टर राजन गवस सरांचं नाव ऐकलं, आपण ऐकलं का. म्हणजे आम्हाला BEdला शिकवायला होते आणि त्यांचं जे लेक्चर ऐकलं आम्ही, ते मानकोटी भूत बसल्यासारखे ते सर आहेत. म्हणजे मला असं वाटतं नेहमी, म्हणजे मी त्यांचे ज्यावेळी सुरुवातीला वर्गात बसून लेक्चर ऐकले, ह्या माणसाकडे जे नॉलेज आहे ते माझ्याकडे आलं पाहिजे. मग ते कुठून आलं, तर वाचनातून आलं, निरीक्षणातून आलं, समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक चळवळी संघटना यांच्यातनं काम करताना आलं. मग ते अनुकरण होतं, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही रोल मॉडेल बनला की तुमचं अनुकरण काय करतील, तुमची मुलं करतील. हां, तेच पुस्तक एका बैठकीत संपू शकतं. आणि मी सांगतो, एक शिक्षक म्हणून तुम्हाला ते इतकं संवेदनशील बनवेल, जबरदस्त आहे ते. पुढं नंतर अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण. दुर्दैवानं भावनिक साक्षरता नावाचा शब्दही आपल्या कुठं ह्याच्यात नाही आहे. दुर्दैवानं भारतीय समाजाचं एक वीक पॉईंट काय म्हणते की आपल्याला भावना व्यक्त करता येत नाही. मला सांगा, वर्गात एखादं मूल चुकलं किंवा घरात मूल चुकलं, आपण कधी असं समजुतीनं सांगितलं का, बघा अरे बाळ असं नाही वागायचं. आपण शिव्या देतो, रागवतो. म्हणजे त्याच्या कृतीबद्दल, किंवा मोठे माणसं असतील तर त्याच्या कृतीबद्दल नेमक्या शब्दात आपण राग व्यक्त करत नाही, त्याच्या उलट आपण रागवतो, चिडचिडपणा करतो.
त्यामुळे भावना व्यक्त करता आलं पाहिजे. आपण काय करतोय, माणसाच्या वर्तनाला दोष देत नाही, माणसाच्या एकूण व्यक्तिमत्वाला दोष देतो. ही पद्धत बदलली पाहिजे. एखादं मूल एखाद्या वेळी खोटं बोललं, कोणत्या परिस्थितीत बोललं शोधलं पाहिजे आणि आपण असं बोलणं योग्य नाही त्यांना समजून सांगितलं पाहिजे. ह्या अशा भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. आपण तसं करत नाही. हे लबाड आहे, हे खोटारड आहे. ते जे 10वीत शाळेतून बाहेर जाईपर्यंत तो खोटारडाच. तर हे सोडून दिलं पाहिजे आपण. त्यामुळं भावनिक साक्षरता मुलांसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सरकारी संस्थांच्यामध्ये सरकारी कार्यालयासारखं काम करून आपल्याला चालणार नाही. म्हणजे शाळेचा सर्व स्टाफ, बघा खूप महत्त्वाचं वाक्य आहे, मुले शिकत आहेत हे सुनिश्चित करणारा, त्यांची काळजी घेणारा आणि त्यांना उत्साहित करणारा समुदाय बनेल, हे आपल्याला करता आलं पाहिजे. अदरवाईज गेला वर्गावर, काल कुठं आलो होतो, पोरच गोळी सांगते, इथं आलो होतो, ह्या पानावर आलो होतो, ते वाचणार, उदाहरण दाखले व्हॉट्सअपला वाचलेले देणार आणि चला उद्या प्रश्न उत्तरं सोडवून आणा. असं सरकारी साखर कारखान्यात गेल्यासारखं आपल्याला काम करून चालणार नाही. तर हे मग त्यांना उत्साहित करणारा आपण समुदाय बनू शकतो. तर त्याच्यात सगळ्यात एक महत्त्वाचा शब्द आलेला की अध्यापनाचा दर्जा उत्क्रांत व्हावा, यासाठी शिक्षकानं अखंड व्यावसायिक विकास साधला पाहिजे. कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. बरेच जण D.Ed झाला ते त्याच्यानंतर परत पाठ्यपुस्तका पलीकडे काही शिकलेच नाहीत. तरी आता बरं झालं ते वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीला काही डिग्र्या पुढच्या तुम्हाला घातले, त्यामुळे लोक शिकतात. पण तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे तुमचा सतत व्यावसायिक विकास होत राहील. म्हणून मी तुम्हाला विचारलं की कुठली पुस्तकं तुम्ही सध्या वाचताय. तर ह्या गोष्टी आपल्याला करायला लागतील. त्याच्यानंतर मूल्यमापन व्यवस्था सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण मूल्यमापन कशा पद्धतीचं करणार आहोत. तर आपल्याकडे जी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती आहे, ही मूल्यमापन पद्धती सर्वात बेस्ट आहे आणि CBSEच्या पॅटर्नला मूल्यांकनाच्या फाईट देऊ शकते. पण दुर्दैवानं आपण ती प्रामाणिकपणे राबवली नाही. आणि कुणी मला चॅलेंज द्यायचं तर देऊ शकता, मी तुमच्या शाळेत येऊन सिद्ध करून दाखवायला तयार आहे. म्हणजे जे आकारिकचे मार्क आहेत, जे साधारण 70 सुरू होतात, ते 7वी 8वीला 40पर्यंत येतात. तर हे मार्क, जसं तोंडी परीक्षेला आम्ही काय केलं, इंग्रजीचा पेपर 80 मार्काचा 20 मार्क तोंडीला. चला पोरगं हे काटाव पास होण्याची शक्यता, याला 17 20 पैकी 17 18 देऊया, विषयाचा निकाल चांगला लागला पाहिजे. तर तेच सगळ्या 40 नी 70 मार्काचं केलं आपण. उपक्रम, चल ही चित्र चिकटून आण, पुस्तकातल्या कविता लिही, म्हणी लिही आणि काय चित्र असे चिकटवून त्या उपक्रमाला केलं. त्याला स्वतंत्र विचार करायला, संशोधन करायला प्रयत्न केला नाही. एक प्रकल्प तरी एक घ्यायला सांगतात आपल्याला वर्षभरात. प्रकल्पातून अशी अपेक्षा आहे की त्याच्यात संशोधन वृत्ती जागी व्हावी. आपण काय करतोय, कुठल्या तरी दुकानातून पाळीव प्राण्याची चित्र मिळतात बघा, पालेभाज्या, वाहनं, अशी सगळी चित्र चिकटवतो आणि मग मुलाला त्यापैकी मार्क देतो. पण प्रकल्पाच्या 5 पायऱ्या आहेत, तिकडं कधीच जात नाही. आम्हाला वाटतं हाच प्रकल्प. पायऱ्या काय आहेत की पहिला विषय निवडणं, नंतर मुलाला माहितीचं संकलन करायला लावणं, त्याच्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करणं, 4थं त्याचं विश्लेषणाला निष्कर्ष काढणं आणि 5वं एखादा रिसर्च पेपर सादर केल्यासारखं त्या मुलानं त्याचं सादरीकरण करणं. हे कधी घडलं आहे का बघा. म्हणजे तुम्हाला पाळीव प्राण्याचंच घ्यायचं आहे ना तर घ्या, पण माहितीचं विश्लेषण करताना त्याचा निष्कर्ष असा निघू शकतो की हे पाळीव कधी झाले, पूर्वी तर नव्हते. म्हणजे मुळात माणूससुद्धा त्यांच्यासारखाच होता, रानटी, सिव्हिलायझेशन नव्हतं. तर हे जर मुलगा शोधायला गेला तर तो 12,000 वर्ष मागं इतिहास शोधून काढेल. कसा, तर ज्या वेळेला गेलं हिमयुग संपलं, भूगोलाचे शिक्षक सांगतील, गेलं जे पृथ्वीवर काही वर्षांच्या कालावधीनंतर हिमयुग येत असतात, आतापर्यंत 6 हिमयुग झालेत, तर ते हिमयुग अलीकडचं साधारण 10 ते 12,000 वर्षापूर्वी संपलं. इथं उबदार वातावरण तयार झालं, जमीन मोकळी झाली आणि वनस्पती वाढायला लागल्या. आणि त्यावेळच्या टोळीनं राहणाऱ्या माणसानं, विशेषतः स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. शेतीचा शोध लावल्यानंतर भटकंती कमी झाली माणसासाठी, अन्नासाठी. धान्य त्याच्या गरजेपेक्षा जास्त उत्पन्न होऊ लागलं. तुम्हाला सांगतो, देव धर्म ही सगळ्या व्यवस्था सगळे त्यानंतरच तयार झाल्या.
ही सगळ्या व्यवस्था कशासाठी असतात माहीत आहे? आमच्या बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये तुमच्याकडनं पैसे घेतात म्हणजे काय घेतात माहीत आहे? ते वरकड उत्पन्न असतं तुमचं ते, म्हणजे तुम्हाला जगण्यापेक्षा जास्त उत्पन्न असतं. बरं ना, आता पगार आहे तेवढं थोडंच लागतात जगण्यासाठी. तसं शेतकऱ्याकडे पण झालं की तो धान्य खूप मिळवायचा, त्याला तर वर्षापेक्षा जास्त पुरायचं. मग तुमच्या खिशातलं वरकड उत्पन्न माझ्या खिशात कसं येईल, यासाठी ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट तयार झाल्या, व्यवस्था तयार झाल्या आणि ते वापर केला. तर हा शेतीत शोध लावला आणि मग धान्य एका ठिकाणी साठवून ठेवलं जायचं. तिथं उंदीर घुशी यायला लागले जंगलातून खायला. जंगलातल्या मांजरांना कळलं की इथं मोठ्या संख्येनं उंदरं असतात आणि उंदीर खायला मांजरं येऊ लागली. माणसाच्या लक्षात आलं की मांजर उंदरं खाते आणि आपलं धान्याचं रक्षण होते. मांजराच्या पण हळू लक्षात आलं की हे माणूस मला काय मारत नाही, हे प्राणी मोठा दिसतोय पण मला काय उचकून लावत नाही. याच्यातून सहसंबंध वाढत गेले. उलट मांजरं येतील कशी यासाठी माणूस प्रयत्न करू लागला आणि धान्याचं रक्षण करू लागला. याच्यातून जवळजवळ सगळे प्राणी हळूहळू पाळीव होत गेले. आणि म्हणजे एक साधा प्रकल्प विद्यार्थ्याला 12,000 वर्षाचा इतिहास शोधायला लावू शकतो. ही संशोधन वृत्ती निर्माण करणं हे मूल्यमापनामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. आज दुर्दैवानं शिक्षणाचं नव्हे तर परीक्षांचं महत्त्व वाढवणारी व्यवस्था निर्माण करण्यात आपण सगळेजण गर्क आहोत. नवोदयचे क्लासेस, JEE नीटचे क्लासेस, बरोबर आहे ना. तर हे सगळं परीक्षांचं महत्त्व वाढवणारी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. त्यामुळं आपल्याला शिक्षणाचं महत्त्व वाढवणारी व्यवस्था तयार करायची असेल तर अशा व्हिजन आपल्याला काम करावं लागेल, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आता याच्यात नंतर क्रेडिट सिस्टम पण येणार आहे, श्रेयांक पद्धती. ते त्याच्याबद्दल काय आता बोलत नाही, तो खूप किचकट विषय आहे. पण श्रेयांक पद्धतीने जी आता उच्च शिक्षणात वापरली जाते, पण दुर्दैवाने त्या इतकं वाईट आहे. म्हणजे आता आमची मुलं शिकत आहेत इंजिनिअरिंग कॉलेज, तर शिकवण्यापेक्षा अध्यापनापेक्षा परीक्षेचाच कालावधी जास्त आहे आणि सुट्ट्यांचा मध्ये कालावधी 2 परीक्षांच्या जास्त आहे. म्हणजे तुमची फर्स्ट मिड सेम होते, मग फर्स्ट सेमिस्टर होतं, परत मिड सेम होते, सेकंड सेम, 4 परीक्षा. मुलं सातत्यानं परीक्षेचीच तयारी करतात, शिक्षक परीक्षेच्याच दृष्टीने शिकवतात. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व वाढणारी व्यवस्था राहत नाही. त्यामुळे मूल्यमापनाकडं खूप चांगलं महत्त्व द्या. आकारिकचे जे मार्क्स आहेत ते प्रामाणिकपणे द्या. मला सांगा, तुम्ही आजारी पडलात, डॉक्टरकडे गेलात, 50% बोगस औषधं दिलीत, बरे होण्याचे चान्सेस किती? नेमकं तेच झालं आहे. द्या 20 पैकी 18 मार्क, द्या 40 पैकी 39 मार्क, पेशंट काय दुरुस्त होईना झाले. म्हणून प्रथमसारखी जी संस्था आहे ते आपल्या खाजगी प्राथमिक शिक्षणाचं असेल किंवा अनुदानित संस्थांच्या गुणवत्तेचं जे विदारक चित्र निर्माण करते, किंवा नासचे रिपोर्ट आहेत, हे सुद्धा वाईट रिपोर्ट कशामुळे होतात तर ह्यामुळं पेशंटला 100% खरी औषधं दिली जात नाहीत. तर त्यामुळं हे लक्षात घ्या. शेवटी एक फक्त जाता जाता कथा सांगतो की आपल्याला कुठल्या भूमिकेतून व्हिजननं आपल्याला या सगळ्या शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे. एक धरण बांधायला चालू असतं आणि मजूर काम करत असतात. दगड मातीचं ते धरण असतं, दगड फोडायला सुरू असतात. प्रत्येक हातात हातोडा घेऊन कर्मचारी दगड फोडत असतो योग्य आकाराची धरणाला लावायला. माझ्यासारखा तिथं जातो धरण बघायला आणि त्या पहिल्याला विचारतो, दादा काय चाललंय? तर दादा त्या उन्हात काम करून वैतागलेला असतो. दिसत नाही काय मला डोळं फुटल्यात काय तुझे? ते सगळा राग माझ्यावर काढतो. बरं सॉरी दादा म्हणतो, मी पुढे जातो. तर दुसऱ्याला विचारतो, दादा काय चाललंय? मला काय दगड फोडा लागलोय. मला दिवसाला 150 रुपये हजेरी आहे. हे कॉन्ट्रॅक्टर दिवसाला 1.5 लाख मिळवत असेल, त्याच्या पुढाऱ्याला ते कमिशन तेवढं मिळालं असेल आणि हे इंजिनियर, तो जिल्ह्याचा इंजिनियर एवढं खात असेल. असं सगळे त्यांनी मला दरपत्रकच सांगितलं. तिथनं ठीक आहे म्हणलो, तुझ्या खरंच अन्याय होतोय म्हणून मी पुढे गेलो. तिसऱ्या माणसाकडे गेलो, म्हटलं दादा काय चाललंय? दादा म्हटला इथं धरण बांधकामाचं काम सुरू आहे, त्यासाठी आम्ही दगड फोडतोय. पुढच्या 6 महिन्यात हे धरण पूर्ण होणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणाचं काम पूर्ण होईल. ह्याच्यात पाणी साठेल आणि हे खाली जो माझा गाव आहे, पुन्हा सगळी पंचकृषी आहे, ह्या सगळ्यांना पुढच्या दिवाळीनंतर पाणी मिळेल. इथं सगळं आता जे तुम्हाला उघडं बोडकं दिसतंय वाळवंटासारखं, इथं हिरवागार शिवार फुललेला दिसेल. तर पिकं दिसतील, नगदी पिकं लोक करायला लागतील, जनावरांना पशुपक्ष्यांना खूप मोठा आहार मिळेल.
आणि सगळं नंदन होईल इथं म्हटली, माणसांचं जीवनमान सुधारेल, आर्थिक स्तर उंचावेल. इतकं सुंदर उत्तर देतो तुम्हाला. आता तुम्ही ह्या तिघातला कुठं आहे? सगळे दगडच फोडालोय आम्ही. तर तुम्ही बघताय कुठल्या दृष्टिकोनातून या आपल्या आपल्या कामाकडे? ते तिसऱ्या माणसासारखं जर बघत असाल तरच शिक्षणात काहीतरी नंदनवन होणार आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाला पुष्ट होणार आहे. यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आपल्या वक्तव्यातून खूपच सुंदर माहिती सांगितली. आपण आपल्या समोर